तर कुठल्या कोचिंगचा फाउंडेशन क्लास नव्हता लावला. मी एक मॅथमॅटिक्स ऑप्शनलसाठी लावलेला कोर्स. एक म्हणजे खूप फेमस इन्स्टिट्यूट आहे दिल्लीची, मॅथ्स ऑप्शनल घेते ते. मग त्यांचा एक कोर्स येतो 66,000चा, तो लावला मी. पण ते लावल्यानंतर मला थोडा रिग्रेट झाला, कारण की त्यांचे 3 ऑनलाईन लेक्चर मी केले. मग त्याच्यानंतर मला कळलं की या सरांकडनं काय होणार नाही आपलं मॅथमॅटिक्स ऑप्शनल. ते लय हळू म्हणजे निवांत नाही का ते घ्यायचं म्हणजे आठवड्यात 2 लेक्चर, आणि म्हणजे क्लासमध्ये पण इझी टॉपिक शिकवणार असं तसं. मग मला कळलं की ह्यांच्याकडनं काही जमणार नाही. मग त्यांचे नोट्स वापरले मी. त्यांच्या नोट्समधनंच मग स्वतः वाचून ते इंटरप्रिट वगैरे करून मग 4 महिन्यात माझं ऑप्शनल, मी डिसेंबरपर्यंत माझं ऑप्शनल वगैरे सगळं संपलेलं. मग ते ऑप्शनल मग ते आधी लावलेलं मी क्लास, पण ते तसं नाही म्हणजे असं फाउंडेशन नव्हतं लावलं कुठलंच. आणि GSच्या बाबतीत असं टेलिग्रामवरनं किंवा जे फ्री सोर्सेस असतात आपल्याला बेसिक, तर लक्ष्मीकांत वगैरे सगळे जे स्टँडर्ड बुक्स असतात ते मार्केट मिळूनच जातात. आणि बाकी सगळे मग टॉपरच्या नोट्स, टॉपरच्या आन्सर कॉपीज, सिलेबस, यूट्यूब, टेलिग्राम, इकडनं तिकडनं असं गोळा करून. मग ॲक्च्युली माझ्यासोबत माझे 2-3 मित्र पण करत होते. एक मित्र चिंचवडमध्ये राहतो, मग त्याच्यासोबतच आम्ही दोघं कोऑर्डिनेट करून की नाही का असं बाबा ह्या टॉपरनी हे वाचलेलं, मग ह्या विषयासाठी आपण हे करायला पाहिजे. GSमध्ये म्हणजे आता GS1 झालं, GS1च्या हिस्ट्रीमध्ये त्या टॉपरने काय वाचलेलं, ह्यांनी काय वाचलेलं, ह्यांनी एवढे भारी आन्सर लिहिलेले. मग ह्यांनी जर त्या GS1मध्ये कुठल्या टॉपरला 130 मार्क आहेत, मग त्याचे नोट्स बघायचे, मग त्याचे आन्सर कॉपी बघायचे, म्हणजे आपल्याला कुठल्या लेवलपर्यंत आन्सर लिहायचे. मग सगळं असं बारीक गोष्टी इकडून तिकडून गोळा करून मग आपली स्ट्रॅटेजी ठरवली असं तसं.